हाय गाईज, वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग. तर आज आम्ही गोव्यावरून निघतोय घरी जायला. बॅगा वगैरे पॅक आहेत, गाडी काय स्टेशनला सोडायची आहे. ही ट्रिप, ही सिरीज इथेच संपली. उडुपी, गोकर्णा, गोवा खतम. आता नेक्स्ट मनाली, पुढच्या वर्षी. हे पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये काय नाही, कुठे नाही जायचं बाबू. मला काय प्रॉब्लेम नाही, पुढच्या महिन्यात जाऊ. कुठे एवढं पण नाही, सुट्टी नाही. जास्त खर्च झाला ना भाई, इथे जरा जास्तच खर्च झाला. म्हणजे गोवा जरा जास्त महाग आहे. म्हणजे रे बाबा, बेकार खर्च झाला भाई, बेकार. म्हणजे आता मी सांगूच शकत नाही, असं झालंय आमचं. ठीक आहे, होत असतं छोट्या मोठ्या गोष्टी. काय धीरज, मोठ्या गोष्टी हजारांमध्ये होतात, हजारोंमध्ये होत आहेत. काय भेंडी हिशोबच नाही बसत आहे. 60-65 रुपये, 60-65 रुपये. 60,000 खर्च केले, 50,000 फक्त हिशोब भेटतोय. 10,000 कुठे गेले आणि बाकी एक्स्ट्रा ते ये बातें बताई नहीं जाती. चला आता निघूया पटापटा. आणि गाड्या हळूहळू चालवा रे. दुकानं बघत जायचे एकदम हळूहळू. हा, एकदम हळूहळू. त्या दुकानात जायचं. हा, हे प्रत्येक जण आपापल्या आयटमला काहीतरी गिफ्ट घेतील. काय ते बरोबर. तुझं लग्नाचा वय झाला नाही काय? बरोबर आहे. 28-29 वर्षाचा पोरगा झाला तू, आयटम करतोय आमच्यासाठी. तुमच्या आयटम साठी घेऊ शकतात ना. आम्हाला आयटमच नाही. अरे जाऊन दे रे, सोड माहिती आहे आम्हाला. काय नाही भाई, येडा बनवतोय. आपल्याला आयटम बरोबर माहिती आहे. मला नाही आता काय. काही जरा बॅगांच्या दुकानांमध्ये आलोय, बॅगा वगैरे शॉपिंग करायला. काही आमची ऑलमोस्ट शॉपिंग करून झाली. फक्त यांच्या दोघांची जरा, त्यांना जरा बॅग पाहिजे. त्यांना जरा स्पेशल बोललास त्यांना जरा त्यांच्या स्पेशल पर्सनसाठी बॅगा वगैरे घ्यायची. आमची तर झाली बाबा शॉपिंग वगैरे करून आमच्या घरच्यांसाठी. हे आवडला मला. लव्ह द वे यू लाय. चला आता यांच्या बॅगा बिग. कारण आमचा हा पूर्ण जो मार्केट आहे ना, हा पूर्ण कोलवा बीचवाला, तो आम्ही भाई पूर्ण एक्सप्लोर केला, सगळीकडे फिरलो. एक तर इथे पोरीचेच कपडे असतात सगळे भाई. जरा स्टेशनच्या साईडला बघूया, त्यांना एका दुसऱ्या बॅगा घ्यायचे. त्याच्यानंतर मग 12:30ची ट्रेन आहे. आणि आमच्या बरोबर एक चांगली गोष्ट पण झाली आहे की आमची तिकीट 3rd AC मध्ये कन्वर्ट झाली आहे भाई. हा, म्हणजे मजाच मजा. गोवा की इन गलियों को बाय बाय बोलने का वक्त आ गया भाई. गाईज आता आम्ही बाईक देतोय रिटर्न. बाईक आम्हाला पडल्या 1,500ला. म्हणजे 3 बाईक, एक बाईकचे 500 रुपये आणि पेट्रोल आपलं. आम्हाला काय 200 रुपयाचं. किती रुपये पेट्रोल? हा, 300 रुपयाचं पेट्रोल लागलं. हा, 3,000 रुपये डिपॉझिट करावं लागतात. तिथं थांबा, आम्ही आलो. ठीक आहे. आम्ही मडगाव स्टेशनला आलो. मडगाव स्टेशनच्या इथे आम्ही खायला बसलोय. साधासा नाश्ता करतोय, वडापाव वगैरे खातोय. कारण 12:30ची ट्रेन आहे. ट्रेन ऑलरेडी लागलेली आहे आणि आता वाजले 12:05. तर आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. हे बघा, AC कंपार्टमेंट 3rd AC. पण प्रॉब्लेम असा आहे की आमच्या 2 सीट तिकडे आहेत आणि 4 इकडे आहेत. आता आहे ना, मजा पण करायची आहे. एकत्र बसायला जास्त जरा मजा येते ना. पण इथे काय, इथे 2 आजी आजोबा आहेत. आता त्यांना पाठवू नाही शकत ना, कारण आमच्या तिकडे 2 सीट वरच्या आहेत. आता सिनियर सिटीजनना आपण असं वरती नाही बघायला शकत ना ब्रो. मी काय ॲडजस्ट करते. उगाच धावत आलो. 1 मिनिट बाकी आहे तरी बघू टायमर सुटली तर. ज्या हिशोबाने आपण आलो, एक पण ट्रेन टायमर नव्हती आतापर्यंत तरी. बघू आता काय होतं. आणि सध्या तरी आम्ही उनो सुरू करतोय, टाइमपास. ही कुठे गेला तो? अरे बापरे, ह्याला पण फोन येतात का? गाडी सुटली नॉट टायमिंगला. गणपती बाप्पा मोरया. उनो चालू आहे मजबूत भाई. हा भाई पहिला सुटलाय, मी दुसरा सुटलोय. हा ना, हा पण सुटलाय खरं. गाईस, 3rd ACचा वॉशरूम बघूया. हो, हाय 3rd ACचा वॉशरूम. नीट अँड क्लीन ब्रो. धूम्रपान निषेध. AC मध्ये चार्जिंग पोर्ट पण जास्त आहेत. 1, 2, इथे बघा 3, 4, 5, 6 प्रॉपर. म्हणजे चार्जिंग सॉर्टेड आहे भाई. आणि इथे पण आहे. इथे एक आहे, वरती नाही आहे का? वरती आहे तो बघा. हां, तिकडे आहे. आम्ही बिर्याणी मागवली आहे, व्हेज.
आणि ह्या तिघांची नॉनव्हेज, बिर्याणीच्या नावाखाली फोडणीचा भात ॲज युजल. पण तरी आम्ही ते बाहेरून ऑनलाईन ऑर्डर नाही केलं, कारण येताना जे आमच्यावर झालं 1,500चा फटका एकदम बेकार. त्यामुळे आता कसं 500मध्ये काम झालं बाई. आणि ठीक आहे, थोडी खाण्याला आहे. तुळशी तिकडे. हां हां, जा जा जा, तिकडे काहीतरी आहे रे. अरे अरे कसं असतंय. जरा चादर घालतोय आणि ह्या व्हाईट चादरी काय आहेत ब्रो? हे धीरज बार टेंडिंग बरोबर तू हॉटेल मॅनेजमेंट पण केलंय ना भाई, डेंजर. अरे अरे घातली का? जमताय का? अरे 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 चादर घातली जात नाही का? 2:27 झाले आणि आता आम्ही सावंतवाडीला पोहोचलोय. गाडी आहे ऑन टाईम. बघू आता पुढे लेट झाली तर. आमचा मित्रपरिवार सगळा झोपलाय बाई. याचं कारण आहे की काल आम्ही खूप लेट झोपलो होतो, कारण गोव्याला आमची काल लास्ट नाईट होती. आम्ही मस्त मजा करत होतो. तर आता सगळे डाराड उरत भाई. मला झोपच येत नाही. मला त्याला ट्रॅव्हलिंगमध्ये झोपच येत नाही. प्रॉब्लेम आहे माझा. काही नाही, देखते. कुडाळला गाडी थांबली आहे आमच्या गावात. कुडाळ माझं गाव आहे. सुटली क्रॉसिंगला थांबलेली, आता सुटली. बाय बाय कुडाळ, येतो थोड्या टाईम नंतर, आता नाही. काय करतोय प्रदेश? कप ठेवायचे, कपच घेत नाही. वरती बसता याला कप ठेवायचं. हा घेतच नाही. तिथं नको ठेवू. खाली पडला ना आता मी डायरेक्ट टाकला भाई. बेडची डोली होते खाली मग काय दुसऱ्या डब्यात जातो. जनरलवाल्या जनरलमध्ये जातो. आमची जनरलची तिकीट इकडे आली नाही तर आम्हाला परत पाठवा. थंडी वाजते, थंडी सहन नाही होते. आम्हाला परत पाठवा. एसी मध्ये बसायची लायकीच नाही. टॉयलेटला जाऊन येला एकदम काय बोलला? व्हिडिओ चालू होती. काय बोलला? काय बोलला? स्टॅच्यू झालाय एक. घे ना धीरज, नको फालतू घे. खाली पण खाली पण घे ना, कचरा आहे ना तो. थेंबे थेंबे तळे काय किस्सा करतोय रे? घेतच नाही. अजून लटकले आधीच्या व्हिडिओ ठेवते. आपला कचरा घे आणि आदेशच्या बेडवर ठेवून जा. त्याला फुल जाऊन टाक, मग तो टाक. पिऊन टाक ना तुझा. मधला तुझाच खालची खालचा माझं मधलं आहे तुझं. शी काही 10 वाजले आणि आम्ही पनवेलला पोहोचलोय. आता बघू पनवेलला जर जास्त वेळ थांबणार नल्ल्या. केलं होतं ना मी कव्हर अप नल्ल्या. आणि आता जर पनवेलला जास्त वेळ थांबली तर काय खरं नाही. बघू आता. नाही थांबली म्हणजे टायमर सुटली तर आम्ही टायमर पोहोचू. पनवेल काही आम्ही पोहोचलो ठाणा स्टेशनला आणि ही चालली आमची मडगाव एक्सप्रेस LTTला. आणि आम्ही चाललोय आता डोंबिवलीला. पोहोचलो आम्ही डोंबिवलीला. ही ट्रिप आणि हा ब्लॉग इथे संपला गाईज. बाय. जमला ना आता. एनर्जी संपली भाई, एनर्जी संपली. तर आय होप यू लाईक द व्हिडिओ. अँड इफ यू लाईक द व्हिडिओ, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, सतरा बाय, टेक केअर, सी यू अगेन. सॅम.